हॅलो एव्हरीवन. तर आजचा व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ मी फॉर गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याला मला बरं नसल्यामुळे आज मी ही गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ करत आहे. तर हे माझं लग्नाचं पातळ आहे जे ऑलरेडी रेडी टू विअर आहे. त्यावेळेस मी कोणता पॅटर्न शिवला मला तरी आठवत नाही आहे. अशा टाईपच्या स्लीव्स येतात ज्या मला अशा प्रकारे हा आहे आणि ब्लाऊज आहे रेड कलरचं छान असा बॅकनेक शिवून घेतला होता. खूप सुंदर असं ब्लाऊज आहे. चला रेडी होऊया. प्लीज कधी पण पातळ शिवताना ऑलरेडी आपल्या जे पातळ शिवणारी टेलर आहे तिला विचारून घ्या, कारण तिने मला सजेस्ट केलं होतं जसं माझी हाईट कमी आहे तर मी कोणता टाईप शिवायला पाहिजे. तर तुमच्या पण टेलरला तसं नॉलेज असेल तर आधी विचारून घ्या की कोणत्या टाईपने मी ठेंगणी दिसणार नाही पुन्हा, कारण साडीनं काय होते, साडीनं तुम्ही उंच दिसता पण पातळनी तुम्ही ठेंगणी दिसतं. तर कोणत्या टाईपच्या पातळनी तुमची हाईट पुन्हा कमी नाही दिसणार हे विचारून घ्या. तर पातळ मी वेअर करून घेतलं आहे. तर अशा टाईपचं मी शिवून घेतलं होतं आणि आश्चर्य म्हणजे काय, पातळ फक्त मी 1350 घेतलं आणि शिलाई मी 1500 दिली आहे. तर पण खूप छान तिने शिवलं. तिची रेंज होती थोडी जास्त पण तिने शिवलं खूप छान. काही मला मागून वगैरे तेवढं बरोबर जमलं नाही आहे करायला. बघू नवरा आल्यावर बघू. ठीक आहे. तर चला आपण आता एवढं चांगलं पातळ घातल्यावर आणि तसं ना कॅमेरा त्याचा जो कलर आहे ना रिअलवाला तो दिसत नाही आहे. असं जर बघा ना छान मोरपंखी कलर आहे आणि एवढा ब्राईट रेड नाही आहे जेवढा कॅमेरात दिसत आहे. एकदम छान असे कलर आहेत. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. तर आता चेहऱ्यासाठी एकदम मी सिंपल करणार आहे मेकअप. काही जास्त नाही करू आपण. सर्वात आधी हार्फिनची सनस्क्रीन लावून घेत आहे, कारण मॉइश्चरायझर हा खूप चांगला, कारण ॲज अ मॉइश्चरायझर ही खूप चांगल्याने काम करते. सनस्क्रीनपेक्षा मला मॉइश्चरायझर म्हणून ही चांगली वाटते. बाकी जसं दाखवतात ना की 15-20 दिवसात फेअर होणार वगैरे, तर ते तसं वगैरे काही नसतं. ठीक आहे. तर आधी आपण ही सनस्क्रीन लावून घेऊ. कन्सिलर घेतला आहे. लोकलच प्रोडक्ट आहे पण छान वाटला मला की हा आय मेकअपच्या याच्यासाठी बोलवला होता, प्रॅक्टिससाठी. पण हा प्रोडक्ट छान आहे तर चेहऱ्यावर यूज करायला काहीच हरकत नाही. एकदम सिंपल करूया, काहीच जास्त नाही वर नाही. ब्लेंडर आधी 2 छान स्क्वीज करून घ्या, त्यानंतर आपण ब्लेंड करूया. जास्त ब्लॅक आहे तर इथे मी लावलं नव्हतं. तसं तर हा पार्ट तुम्हाला करेक्टरने करायचा असतो पण सध्या माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे. जेव्हा तुम्ही आउट ऑफ सिटी राहता, जेव्हा तुम्ही आउट ऑफ टाऊन राहता तेव्हा अर्धे सामान इकडे आणि अर्धे तिकडे, त्यामुळे सर्व कॅरी करणं नेहमी पॉसिबल होत नाही. सिम्पली बस मी याला कॉम्पॅक्टनी लॉक करणार आहे. ठीक आहे. मी जस्ट कन्सिलर ब्लेंड करून घेतला आणि कॉम्पॅक्टनी लॉक करून एकदम सिम्पल सटल असा तुमचा मेकअप दिसतो. काहीच जास्त करायची गरज नाही आहे. आहे ना हा पावडर पफी असतात पण याच्यापेक्षाही बेटर मला असं वाटतं एक स्पॉन्ज घेऊन घ्या एक्स्ट्राचा आणि त्याने पावडर लावा. एकदम मॅट फिनिश लुक येणार. आयब्रोज फिल करून घेते आहे. आयब्रोज ब्लॅकपेक्षा तुम्ही ब्राऊनकडे जा, खूप छान वाटतात. सटल वाटतात. लिपस्टिक नायकाची वापरत आहे मी. बॉस बेब शेड आहे. त्याचं काजळ लावूया. बस हाफ आईजलाच लावूया. तुम्ही स्मच पण करू शकता, पुन्हा सुंदर वाटेल. कलर सेन्सचा मस्कारा, कलर सेन्सचीच पावडर वापरली होती मी. खरंच छान आहे. मस्कारा संपला आहे पण ओके, नो इश्यू. रेड कलरची चंद्रकोर लावूया. आय थिंक सिम्पल चंद्रकोर जास्त बेटर वाटते, तर आता माझ्याकडे हीच होती तर हीच लावते. आणि हा नेकलेस चोकर क्लिअर करणार आहे. अँड मोस्ट फेवरेट पार्ट इज बँगल्स. तर अशा प्रकारे गाईज फुल लुक क्रिएट झालेला आहे. तर असा आहे गाईज पूर्ण फायनल लुक. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि हा शेला आहे तर याला असं फोल्ड करून अशा पद्धतीने घ्यायचं. लग्नात हा घेण्यात नव्हता आला कारण ऑलरेडी मी लेहंगा घातला आधी आणि सप्तपदीला पातळ घातलेला, त्यामुळे तोच होता. तर अशा प्रकारे फायनल लुक क्रिएट झाला आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.